नमस्कार. मी आर्यन सूर्यवंशी, फाउंडर, प्रेसिडेंट, आर्यन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, राजमुद्रा सोशल वेलफेअर फाउंडेशन संचलित आर्यन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही शाळा मान्यताप्राप्त असून नरे गावामध्ये, नरे एरियातल्या बऱ्याचशा मुलांना घडवण्याचं काम करत आहे. मान्यताप्राप्त असणाऱ्या या शाळेबद्दल गेली 2 दिवस झालं पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये चुकून आर्यन पब्लिक स्कूलचे नाव घेण्यात आलेले आहे. या संदर्भात आपल्या शाळेला जे मान्यतापत्र मिळालेले आहेत त्याचे हे डॉक्युमेंट्स आहेत, जे आम्ही त्यांच्यापुढे सादर केली. हे सर्व मान्यताप्राप्त शाळेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र आमच्याकडे असून काल शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. आम्ही महानगरपालिका शिक्षण विभागाला भेट दिली असता त्यांनी स्वतःहून सांगितलं, की आमच्याकडून ही खूप मोठी चूक झालेली आहे, की आम्ही सोशल मीडियाला देण्या अगोदर ह्या लिस्टची पुन्हा एकदा व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं होतं. चुकून एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनची कोणतीही अशी स्कूल नाही, की जी आर्यन पब्लिक स्कूल नावाने या ठिकाणी चालू आहे. मानाजीनगरमध्ये चालू असणारी आर्यन वर्ल्ड स्कूल हा उल्लेख त्या शुद्धीपत्रकामध्ये स्वतः पुणे महानगरपालिका या शिक्षण विभागाने दिलेला आहे. तो आम्ही सादर करतोय. सर्व पालकांना विनंती करतोय, की कोणताही गैरसमज किंवा कोणताही संभ्रम डोक्यात न ठेवता स्वतः मी या ठिकाणी बसलेलो आहे. आपण स्वतः शाळेला भेट देणं गरजेचं आहे आणि ही जी अफवा गेली 2 दिवस झालं सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे शाळेचे नाव बदनाम होत आहे. आम्ही विनंती करतो शिक्षण विभागाला, की ही तुमची झालेली चूक ही अतिशय निंदनीय आहे, अतिशय गंभीर आहे. ती ताबडतोब माघारी घ्यावी आणि या दिलेल्या शुद्धीपत्रकानुसार लवकरात लवकर आर्यन पब्लिक स्कूल अनधिकृत शाळेच्या लिस्टमधून लवकर बाहेर काढावे. कारण यामुळे आमच्या अतिशय चांगल्या पॅरेंटच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. कृपा करून शिक्षण विभाग, महानगरपालिका यांना पुन्हा एकदा आमच्या शाळा प्रशासनाकडून विनंती आहे, की त्यांनी ताबडतोब हे नाव हटवावे आणि आमच्या शाळेची जी मान्यतापत्राची जी डॉक्युमेंट्स आहेत, त्याची फाईल माझ्या सोबत आहे. त्याचे सर्व डॉक्युमेंट्स, युडाइस नंबर, मान्यताप्राप्त जी-आर नंबर सर्व गोष्टी आमच्याकडे असताना सुद्धा ही चूक किती मोठी आहे, किती गंभीर आहे. पालकांनी आम्हाला संपर्क साधून सांगण्याचा प्रयत्न केला, की ही गंभीर चूक या शिक्षण विभागाकडून झालेली आहे. आमची विनंती आहे शिक्षण विभागाला, की त्यांनी ही चूक पुन्हा एकदा दुरुस्त करून पुन्हा एकदा सोशल मीडियाला नवीन लिस्ट जाहीर करून द्यावी. ही आमच्या शाळा प्रशासनाकडून सर्वांना आणि शिक्षण विभागाला विनंती. धन्यवाद.